नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांचे मन जिंकून घेतले। तर सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये प्रतीक्षा मुंगेकरने लाखो चाहत्यांना वेड लावले। तर आज आपण प्रतीक्षाचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तिचे खरे नाव प्रतीक्षा मुंगेकर असे आहे। यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1984 ला मुंबई महाराष्ट्र येथे झाला। ही सध्या 2024 नुसार 40 वर्षाची झाली आहे। ही नॅशनॅलिटीने भारतीय तर रिलिजनने एक हिंदू आहे। प्रतीक्षाच्या प्रोफेशन बद्दल सांगायचे झाले तर ही प्रोफेशनने एक ॲक्ट्रेस, मॉडेल तसेच डान्सर आहे। तिला ॲक्टिंग करायला, फोटोशूट करायला व ट्रॅव्हलिंग करायला खूप जास्त आवडत असते। प्रतीक्षाने आपले शालेय शिक्षण शिरोडकर हायस्कूल देवगड येथून पूर्ण केले। तर 10वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मुंबईकडे धाव घेतली। तिने आपले कॉलेजचे शिक्षण DVS कॉलेज मुंबईमधून पूर्ण केले। प्रतीक्षाच्या फॅमिली बद्दल सांगायचे झाले तर तिच्या वडिलांचे नाव राजेश मुंगेकर असे आहे, तर तिच्या आईचे नाव गीता मुंगेकर असे आहे। तिला एक लहान बहीण आहे, तिचे नाव शिवानी मुंगेकर असे आहे। प्रतीक्षा ही मुंबईत असताना एके दिवशी सह्याद्री चॅनलची शूटिंग पाहायला गेली होती। तेव्हा तिला एका रिपोर्टचा छोटासा रोल करायची संधी मिळाली आणि या रोल सोबत त्यांना एक डायलॉग सुद्धा बोलायचा होता। त्यावेळी तिने आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेरा फेस केला होता। त्यावेळी तिला या अभिनयासाठी 500 रुपये दिले गेले होते। येथे अभिनय केल्यानंतर प्रतीक्षामधील आत्मविश्वास वाढू लागला। तेव्हा तिने अभिनय क्षेत्रात करिअर बनवण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर प्रतीक्षाने पुढचं पाऊल या मालिकेमध्ये रिपोर्टरची भूमिका साकारली होती। त्यानंतर तिने तू तिथे मी देव याने रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये रिपोर्टरची भूमिका साकारली होती। नंतर तिला 2016 मध्ये क्राईम पेट्रोलमध्ये एका एपिसोडमध्ये काम करण्याची संधी मिळाली। क्राईम पेट्रोलमध्ये सलग 2 वर्षे यांनी काम केले। प्रतीक्षाने नंतर अनेक सुपरहिट मालिकांमध्ये सुद्धा काम केले। 2020 मध्ये प्रतीक्षाला मुलगी झाली हो या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली। यामध्ये तिने दिव्याची भूमिका साकारली होती, परंतु 2021 मध्ये आलेला जीव माझा गुंतला या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली। यामध्ये यांनी चित्राची भूमिका साकारली होती। सध्या ही आपल्याला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे। प्रतीक्षाने मालिकांसोबतच मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले। प्रतीक्षाच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर प्रतीक्षा ही टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडचे 25 ते 30 हजार रुपये चार्ज करीत असते आणि नवनवीन ब्रँडचे प्रमोशन करून सुद्धा ही मंथली लाखो रुपये कमवित असते। तर तुम्हाला प्रतीक्षा मुंगेकरचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगावं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।